नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज दिनांक 23 ऑगस्ट 2025. चला तर मग पाहूया आजच्या चालू घडामोडी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय निवडक आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. चला, आजचा पहिला प्रश्न आहे. SBIच्या आर्थिक संशोधन विभागानुसार UPIच्या वापरामध्ये कोणते राज्य अव्वल आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. तर आपलं महाराष्ट्र या यादीमध्ये म्हणजेच UPIच्या वापरामध्ये अव्वल आहे, पहिल्या स्थानावर आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, महाराष्ट्राच्या नंतर कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि तमिळनाडूचा क्रमांक लागतो. ओके, तर महाराष्ट्र 1 नंबर, नंतर 2 नंबरला कर्नाटक, 3 नंबरला उत्तर प्रदेश, 4 नंबरला तेलंगणा आणि 5 नंबरला तमिळनाडूचा नंबर लागतो. ओके, तर एवढी माहिती लक्षात ठेवा. चला, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न पाहूयात आपण. ऑगस्ट 2025मध्ये 130वे घटनादुरुस्ती विधेयक कोणी मांडले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमित शहा. तर नुकतेच 130वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये अमित शहा यांनी मांडले आहे. ओके, चला माहिती पाहूयात आपण थोडीशी या विधेयकाबद्दल. बघा, या विधेयकामध्ये काय आहे नेमकं, तर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री गंभीर गुन्ह्याच्या म्हणजेच 5 वर्षापेक्षा मोठी शिक्षा संभव असेल त्या आरोपाखाली सलग 30 दिवस तुरुंगात राहिले आणि कोठडीतून सुटूनही दोष सिद्ध झाले नसेल तर त्यांना 31व्या दिवशी पदावरून हटवले जाऊ शकते किंवा त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा लागेल. ओके, आणि हे जे विधेयक आहे ते केव्हा पेश केलं आहे ते पाहूयात आपण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे बिल 20 ऑगस्ट 2025 रोजी लोकसभेमध्ये मांडले होते. बघा, ही जी तरतूद आहे ती संविधानातील अनुच्छेद 75 आणि अनुच्छेद 164 मध्ये क्रमशः 5A व 4A म्हणून समावेश केल्याचा प्रस्ताव आहे. बघा, राष्ट्रपती किंवा राज्यपाल तसेच पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांच्या सल्ल्याने दोषी ठरलेल्या किंवा तुरुंगातून सुटलेल्या व्यक्तीला पुन्हा त्या पदावर नियुक्त करण्याचा अधिकार आहे. ओके, म्हणजेच पुनर्नियुक्तीचा पण अधिकार यात असणार आहे. ओके, तर माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 3 आहे. सिनसिनाटी. ओके, तर बघा प्रश्न वाचतोय मी. सिनसिनाटी ओपन 2025मध्ये महिला एकेरी आणि पुरुष एकेरीचे विजेतेपदक कोणी जिंकले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी दोन्ही. ओके, म्हणजेच कार्लोस अल्कराज आणि इगा स्विटेक या दोघांनीही या स्पर्धेचे म्हणजेच सिनसिनाटी ओपन 2025चे महिला एकेरी आणि पुरुष एकेरीचे विजेतेपदक जिंकले आहे. तर बघा, महिला एकेरीचे जे विजेतेपदक आहे ते इगा स्विटेक यांनी जिंकले आहे, तर पुरुष एकेरीचे विजेतेपदक कार्लोस अल्कराज यांनी जिंकले आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. नुकतेच क्वांटम बॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर 2025च्या मास्टर श्रेणीमध्ये कोणी विजेतेपदक जिंकले आहे? याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन ए विन्सेंट किमर. ओके, तर विन्सेंट किमर यांनी नुकतेच क्वांटम बॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर 2025चे विजेतेपदक जिंकले आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आहे. खालीलपैकी कोणाला IOC मानसिक आरोग्य राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? तर बघा, याचं उत्तर असेल ऑप्शन बी अभिनव बिंद्रा. तर अभिनव बिंद्रा यांना IOC मानसिक आरोग्य राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे. कोणत्या राज्य सरकारने श्रमश्री योजनेची घोषणा केली आहे? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन डी पश्चिम बंगाल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी योजना आहे श्रमश्री योजना ही भारत सरकारच्या कामगारांच्या
कल्याणासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. ओके, तर या योजनेचे नुकतेच घोषणा पश्चिम बंगाल या राज्य सरकारने केली आहे. ओके, तर लक्षात ठेवा माहिती. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी कोणाची उमेदवारी घोषित केली आहे? तर बघा, याचं उत्तर आहे सुदर्शन रेड्डी. ऑप्शन सी सुदर्शन रेड्डी याचं उत्तर असणार आहे. तर नुकतेच सुदर्शन रेड्डी यांना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. ओके, आणि भारतीय जनता पार्टीने कोणाला केले आहे? तर भारतीय जनता पार्टीने नुकतेच CP राधाकृष्णन, जे की महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत, त्यांना उपराष्ट्रपती उमेदवारीसाठी घोषित केले आहे. ओके, म्हणजेच भारतीय जनता पार्टीपासून चे उमेदवार आहेत उपराष्ट्रपतीसाठी CP राधाकृष्णन, आणि जे काँग्रेसचे आहेत ते आहेत सुदर्शन रेड्डी. ओके, लक्षात ठेवा माहिती. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे, शौर्य पुरस्कार 2025 किती जणांना जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए 139. तर नुकताच शौर्य पुरस्कार 2025 हा 139 जणांना जाहीर झाला आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. महसूल विभागाने मंजुरी दिलेले पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए राजगड. तर राजगडचे नाव म्हणजेच पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे नवीन नाव राजगड ठेवण्यात आले आहे. शेवटचा प्रश्न आहे, जागतिक जैवइंधन दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन ए 10 ऑगस्ट. 10 ऑगस्ट रोजी जागतिक जैवइंधन दिवस दरवर्षी आपण साजरा करतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.